चला, नाणेफेकीचा कौल जिंकल्या पन्हाळी संघाने. 2 सलामीचे बॅटर्स तयार झालेत आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे, गोलंदाज आपण निपुलला पाहतोय. निपुल वेलगर आहेत गोलंदाजीवरती आणि सलामीचे 2 बॅटर्स सूरज आणि पंकजची जोडी. पहिलाच बॉल यावर जर पाहिलं तर लेग स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा इशारा येतो 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर वाढताना देखील पाहायला मिळते. बघा, लेग 22च्या किंवा 22च्या धावा या बॅटर्सच्या खात्यामध्ये देखील नसतात किंवा बॉलरच्या खात्यामध्ये देखील नसतात, म्हणून त्यांना अतिरिक्त धावा मिळतात आणि अतिरिक्त धावेने सुरुवात देखील केली आहे. अपसमच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डिपेंड विकेटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतात फेकी करेपर्यंत दुसरा धावेची कॉलिंग सक्सेसफुली आणि दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त होताना धावा फलकावरती जोडला गेला 3 या आकड्यावरती. कालचा दिवस जर बघितला गेला तर सर्वाधिक या स्पर्धेमध्ये हायस्ट टोटलचा विचार केला तर 100 धावा टार्गेट दिला होता, म्हणजे 99 धावांचा हायस्ट टोटल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये ओपनचे अनेक सारे खेळाडू इथपर्यंत दाखल झाले होते. आज एक गाव गच्चा आपण मॅच पाहतोय. इथे खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला आपण बॅटवरती संपर्क जर बघितला गेला तर हलकासा झाला आणि तिथे एक धाव मात्र बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली आहे देखील. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका फसला, शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. झेल क्रमांक पहिली, विकेट क्रमांक पहिला, फलंदाज होतोय बाद. धावसंख्या फलकावरती 4 असताना विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि एका विकेटच्या नुकसानवरती धावा फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानामध्ये, पॉवर प्लेची चांगली सुरुवात म्हणता येईल. मी म्हणेन की गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं आहे, कारण की 4ही चेंडूंचा विचार केला, वेगवेगळ्या व्हेरिएशनवरती ठेवले 4ही चेंडू आणि लेंथ लाईनमध्ये देखील बदल खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आतापर्यंत गोलंदाज सक्सेसफुल आहे. एक विकेट देखील मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न तो लॉंग ऑफला, पण शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडूला दिला आणि त्यानंतर क्रमांक 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय. सूरजला आपण पाहतोय, तेजस आहेत. हलक्या गतीने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला अडवलं जाईल शॉट कव्हरला आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती जोडली गेली. चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला टोटल आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेलेत फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेची कॉलिंग तर सक्सेसफुल बनवली गेली. बघा, ऑफ साइडला आपण कालपासून पाहिलेत की आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्यामुळे थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं फलंदाजांना आणि त्याच अनुषंगाने आता इथे जर पाहिलं तर 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने पंचांचा इशारा देखील आलाय की षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना कुडूक संघाने धावसंख्या 1 विकेट गमावताना बनवली आहे, टोटल 7. थोडीशी कमकुवततेनं पाहायला मिळेल, कारण की पॉवर प्ले मध्ये एक्सपेक्ट करत होता टीम की मिनिमम 12-15 धावा बनाव्या. विकेट एक दुसरा गेला तरी चालेल, पण धावा येणं फार गरजेचं आहे. पण आता इथे विकेट देखील गमावला गेला आणि दुसरी बाजू जर बघितली तर पॉवर प्ले मध्ये ज्या एक्सपेक्टेशनने मैदानावर उतरले होते, ज्या पद्धतीने धावा हवा होत्या त्या नाही मिळाल्या. पण आता इथून षटक क्रमांक 2 आणि 3 इम्पॅक्ट करेल, कारण की स्लॉग ओव्हर चालू होण्याच्या आधी तुम्ही एक चांगली पार्टनरशिप बनवा जेणेकरून एका चांगल्या स्कोर पर्यंत जाऊन पोहोचता येईल.
टार्गेट्स बनवणं फार गरजेचं आहे, छोटे छोटे आव्हानं, कारण की आता 7 धावा आहेत, इथून 15-20 धावा कसं जलद गतीने बनवता येईल याच्याकडे फोकस करावं लागेल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आउट ऑफ द पिच. आणि तदनंतर अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 8 आकड्यावरती. नो चेंडू आहे, पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला आणि येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल, अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आतमध्ये आणला. यावेळेस फलंदाजाला फॉलो केलं, जसं फलंदाज बाहेर निघत होता त्याला फॉलो केलं गोलंदाजाने, चांगलं काम केलंय की बॅट पासून त्याच्या दूर ठेवला चेंडू, अगदी बॉडी लाईनच्या बॉडी अवे ठेवला चेंडू. आणि म्हणूनच की काय धावसंख्या फलकावरती जर बघितलं तर या चेंडूवरती स्थगिती पाहताना पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. थोडीशी कमकुवत सुरुवात आहे, पण इथे पहा मोठा फटका येईल, निघून जातोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंकरिता आलाय मॅक्झिमम हिट, षटकार. वरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. हा पहिला मोठा फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला जो गरजेचा होता मैदानामध्ये. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू दूर राहिला फलंदाजापासनं आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती देखील पाहायला मिळते 14 आकड्यावरती. सुरुवात जर बघितली गेली तर पहिला चेंडू नो हाताळला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर षटकार आला आणि आता मात्र तिसरा चेंडू डॉट आला. पुढचा चेंडू पुढे टाकला आणि तदनंतर चेंडू सरळ यष्टांवरती, यष्टी उध्वस, क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. हा झटका क्रमांक, विकेट क्रमांक 2. ट्वेल्थ मान धावा फलकावरती जर बघितला तर 14 या आकड्यावरती विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परतले गेले आणि बाद होणारा फलंदाज तेजस परतले गेले. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय सचिन क्रमांक 4 वरती. पार्टनरशिप बनवावी लागेल. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहतोय ना की तुम्हाला चांगला धावा बनवायच्या असतील तर पार्टनरशिप खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण की फलंदाज जितके सेट होतील, जितका खेळपट्टीचा त्यांना अंदाज येईल, तितक्या चांगल्या पद्धतीने ते धावा बनवू शकतात. टॉप ऑर्डरच्या बॅटरमध्ये जर विचार केला तर सूरज आणि त्याच्या समवेत प्रकाशची जोडी होती. सूरज परतले गेले, प्रकाश मैदानामध्ये आहेत, पण त्याच्या समवेत आलेला नवीन बॅटर क्रमांक 3 वरचा पंकज देखील परतले. पंकज आहेत मैदानामध्ये. इथे पहा एक सिंगल धाव बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली धावा फलकावरती 15. पंकज मैदानामध्ये आहेत, सूरज आणि तेजस हे परतले गेले मैदानाच्या बाहेर. बोलतो यार, पुढचा बॉल पाठी गेले, बॅकवर्ड स्क्वेअरलेगला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, हा दमदार चौकार. समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये टोटल धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये टोटल धावा आल्या होत्या 7
आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये टोटल धावा आल्यात 12 आणि दोन्ही षटकामध्ये विकेट मिळाले होते. पहिल्या षटकामध्ये देखील विकेट मिळाला, दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट मिळाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता अखेर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 19 आकडावरती. सरासरी कमी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं किंवा जे प्लॅनिंग्स मैदानामध्ये आखून बॅटिंगसाठी उतरले होते ती प्लॅनिंग्स आता थोडेसे उद्ध्वस्त करताना गोलंदाजांना पाहिलंय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय परेश आणि पहिलाच बॉल परेशच्या माध्यमातून आपण डॉट पाहिलाय. धावा फळकावरती 19च आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. छोटा टोटल पाहायला मिळेल की काय या स्पर्धेमध्ये बोलत या. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत धावेंचा जर विचार केला तर धाव बनवली गेली टोटल 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 20 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे जिथे आपण चर्चा कालच्या दिवसापासून करत होतो की बघा धावा इथे बनतायत, मोठमोठे फटके येत आहेत. पण मी आता म्हणेन की गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल की पूर्णपणे त्या धावसंख्येला लगाम लावलाय, बांधून ठेवण्याचं काम केलं आणि हेच एक्सपेक्ट करत होता संघाचा कर्णधार की गोलंदाजी चांगली व्हावी. आणि हा पहा आणखी एक चांगला चेंडू होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता पण बॅटवरती घेणं फार गरजेचं. मी याआधी देखील उल्लेख केला होता की तुम्हाला मोठे फटके सजवायचे असतील तर चेंडूच्या मॅरेटपर्यंत जाणं, चेंडूची लेंथला ओळखणं आणि मग त्याच्यावरती अटॅक करणं फार गरजेचं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू एका जाग्यावरती स्कूप करण्याचा प्रयत्न केला, बॅट दूर होती चेंडूपासून म्हणून चेंडूला कन्वर्ट करू नाही शकले. हा देखील पहा पुन्हा एकदा एका जाग्यावरून ऑफसाईडचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, नाही जमू शकत. तुम्हाला चेंडूला प्रेडिक्ट करणं फार गरजेचं आहे की कुठला लेंथवरती चेंडू येतोय, कोणत्या ऍक्शनने चेंडूला लँड केला जातोय. आणखी एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. पण मी गोलंदाजाचं कौतुक करेन की त्याला फलंदाजाला ओळखलंय, त्याचा माइंड रेड केलाय. आता दूर ठेवलं जाईल, आता दूर आहे खूप चेंडू. पंचांचा इशारा, वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली टोटल 21 आकडावरती. या षटकातील चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय 4. 5वा चेंडू हलक्या गतीने खेळलेत. लॉंग ऑनचा खेळाडू आता तिथपर्यंत शॉट मिड ऑनला पोहोचले. प्रोटेक्शन बघा चांगल्या पद्धतीने दिलंय, बॅकअप दिलंय खूप चांगल्या पद्धतीने. कारण की पहिल्यांदा क्षेत्ररक्षक वेगाने सरसावले होते, मिसफील्ड घडली त्याच्याकडनं, पण त्याला बॅकअप देणं फार गरजेचं आहे. एक धाव शॉट आहे आणि दुसऱ्या धावेचा रनआउट म्हणजे पंच अर्थात धाव कुठल्याच प्रकारची नसेल. दुसऱ्याला आउट झालं सर, तिसऱ्याला दुसरीला ओके फाईन, म्हणजे एक धाव आहे. ओके एकच धाव असेल कारण की एक रनआउट आहे, एक धाव शॉट आहे आणि एक धाव कंप्लीट केली आहे. बघितलं तर ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केली होती गोलंदाजी तशीच लेफ्ट हँडेड बॅट्समन आज आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण एक लेफ्ट हँडेड बघितलेला विनायक भोईरला बॅटिंग करताना, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच लेफ्ट हँडेड बघितलं नव्हतं आणि आज आपण लेफ्ट हँडेड बॅट्समन बघतोय. त्याचं रिझन देखील आहे की ज्या पद्धतीने हवा राईट हँडेड बॅट्समनला सपोर्टिव्ह आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समनला मी म्हणेन की हवा सपोर्टिव्ह नाहीये. पण तुम्ही जर व्ही शेपमध्ये खेळू शकता, सरळ बॅटने जर तुम्ही खेळू शकता तर लेफ्ट हँडेड बॅट्समनला इथे बेनिफिट मिळू शकेल. आणि काल पाहिलं होतं विनायक भोईरने तशा प्रकारचे फटके सजवले देखील होते. सो आता शिशिरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती, जो डावखुरा आताचा फलंदाज. हा पहा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील देखील केली आहे पण पंचांचा इशारा डॉट बॉल. चेंडूंचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण जर बघितली गेली तर 22 आकडावरती. कमी धावा आहेत, एक्सपेक्ट नाही केलेलं इतक्या कमी धावा बनतील, पण आता लो स्कोरची मॅच पाहायला मिळेल की काय. पण अजून बघा तुमच्याकडे 6 चेंडू आहेत, 10-15 धावांचा, मी म्हणेन की 15+ धावांचाच विचार करावा लागेल
तर एक चांगला स्कोर होईल, कारण की या कंडिशन्स मधून जितक्या जास्त धावा होतील आता तितका बेनिफिट तुमचा, कारण की शेवटचे अंतिम 6 चेंडू, 6 ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे असतील धावा बनवण्यासाठी. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय वीरेंद्रला आणलाय. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. एका बाजूने टीम कोनवली आणि दुसऱ्या बाजूने टीम अडकल असेल. आणि दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करेन की आपण लगेचच नाणेफेकीसाठी रवाना व्हायचं. जशी आपण इनिंग ब्रेक होईल, आपण हाफ इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीच्या कक्षाकडे वळणार आहेत आणि तिथे दोन संघांना, जिथे एका बाजूने कोनवली संघ आणि दुसऱ्या बाजूने अडकल संघ, ह्या दोन संघांना लढताना पाहणार. पहिलाच बॉल वीरेंद्र खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. वीरेंद्र मिळेल सफलता. आणखी एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. नवीन बॅटर हितेशला आपण पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज वीरेंद्र आहेत आणि जशी चर्चा केली होती प्रॅक्टिस सेशन्स, खूप सारे प्रॅक्टिस केले या खेळपट्टीवरती वीरेंद्रने. जो ब्रेक होता त्यामध्ये खूप सारी गोलंदाजी त्याने केले. सो पिचचा आराखडा त्याने घेतलाय, कशा प्रकारे चेंडू लँड होता. त्यावेळेस पहा समरेन डिलिव्हरी, पुढे टाकला होता चेंडू. आणि थोडंसं कठीण देखील राहील वीरेंद्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, ज्या पद्धतीने वीरेंद्रची ॲक्शन आहे गोलंदाजाची, ज्या पद्धतीने लेंथ लाईन आहे किंवा ज्या प्रकारे चेंडू हाताळतोय ना, डिफिकल्ट आहे ओळखणं. पण आता म्हणेन की लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती आल्यावरती वीरेंद्र काय करेल, कारण की नॅचरल वीरेंद्रची गोलंदाजी बघितली तर आउटकटर चेंडू, बाहेर निघणारे चेंडू हाताळतोय. पण आता लेफ्ट हँडेडच्या विपक्षामध्ये काय करेल, थोडंसं टफ चॅलेंज असेल, पण बघावं लागेल. इंटरेस्ट थोडंसं वाढलेल की आता गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. यावेळेस आणखी यावेळेस बाहेर निघणारा चेंडू लेफ्ट हँडरला देखील टाकला, म्हणजे दोन्ही कटर त्याच्याकडे आहेत. लेग कटर देखील टाकतो, आउट कटर देखील टाकतो आणि बॅटची कडा घेतली, पंचाने तेच इशारा केला आपल्यापर्यंत. आणि त्यानंतर एक सिंगल धाव बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली, जाऊन पोहोचली गेली 24 आकडावरती. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, यावेळेस बॅटची कडा देखील होती आणि त्यानंतर एक सिंगल धाव तिथे बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 25 आकडावरती. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. चारही गोलंदाजांनी विशेष प्रभावशाली केल्या. प्रथमतः पहिल्यांदा गोलंदाजीवरती आपण निपुणला पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये सूरजला आणलं, तिसऱ्या षटकामध्ये परेश आले आणि आता आपण पाहतोय वीरेंद्रला. चारी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. हवेमध्ये फटका, 20 टाइम आहे, जज केलं जाईल. हातामध्ये चेंडू, ही दुसरी सफलता वीरेंद्रच्या नावावरती. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर पडतील. नवीन बॅटर आपण संजयला पाहतो बॅटिंग करताना. मैदानामध्ये आलेत आता संजय, बघावं लागेल आता संजय काय करेल. आता अजून इथून चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, शेवटचा अंतिम चेंडू संजय फेस करतील. हो हवेत खेळले, देर से आए और आप जनाब आते आते बहुत देरी देखील कर दी. मोठा फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने फटका बनवला होता, कदाचित संजयला लेट पाठवला आता असंच म्हणावं लागेल, पण वेळ निघून गेली. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना कुडूक संघाने धावा फळकावरती बनवल्यात.
31 आणि 32 धावांचं एक छोटंसं टोटल दिलंय, पण विसरून चालणार नाही. हे क्रिकेटचं विश्व आणि या क्रिकेट विश्वामध्ये सर्वात भयानक होणाऱ्या मॅचेस लो स्कोरच्या, आणि ती लो स्कोरची मॅच आपण पाहतोय. 24 चेंडू 31 जावा फळकावरती बनवल्या गेल्यात. 32 आव्हान आहे. या 24 चेंडू मध्ये 32 जावा बनवल्या जातील की रोखल्या जातील थोड्याच वेळामध्ये उत्तरार्धामध्ये तुमच्या समोर येईल. पण त्याआधी आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षात, जिथे करणार आहोत नेक्स्ट मॅचचं टॉस. नालासोपारा आयोजित निव्या चषक 2024 मागच्या 4 वर्षांपासून आपण ही स्पर्धा पाहत आलोय, आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. पर्व चौथे आहे आणि चौथ्या पर्वाचा मानकरी कोण राहणार आहे. कालच्या दिवसामध्ये मुंबई सम्राट संघाला आपण विजय होताना पाहिला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघ अडखळ आणि त्यांच्या समवेत जर बघितलं कोनवली आणि अडखल, टॉस केलं जाईल. हेड्स इज द कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेकीचा कौल जे आहे ते टीम कोनवली संघाने जिंकलाय. जाऊया चर्चा थोडीशी करूया दोन्ही संघांच्या कर्णधाराकडे. कोनवली संघाचे कर्णधार नाणेफेकीचा टॉस कौल जिंकलायत, काय डिसिजन घेणार आहेत? बॉल फर्स्ट. काय म्हणाल या खेळपट्ट्याबद्दल? आणि जर बघितलं तर राईट हँडेड बॅट्समनला जो बेनिफिट आहे त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने कराल, पण गोलंदाजांना थोडासा कॅल्क्युलेटेड गोलंदाजी करावी लागेल. या सगळ्या स्ट्रॅटेजी कशा प्रकारे बनवणार आणि काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? नाही, आम्ही कमीत कमी 40च्या आसपास प्लेयर रोखण्याचं करू. समोरचा संघ बल्लाटे आहे, त्याच्यामुळे आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने ही स्पर्धा बनवली गेली, निव्या स्पोर्ट चषक 2024, 4 पर्व पाहिलेत आपण. या स्पर्धेबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल आणि निव्या स्पोर्ट्स नालासोपाराबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? नाही, खरोखर खूप छान केलेलं आहे सर्व निव्या स्पोर्टच्या, आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण आहेत. आमचे बाबू करावळे मार्गदर्शक, त्याच्यामुळे चांगली टुर्नामेंट झाली आणि अशीच प्रत्येक टीमनी प्रत्येक वेळी आम्हाला असं सहकार्य करावी अशी आशा बघतो. नक्कीच खूप चांगली बॅट पाहायला मिळाली. नाणेफेकीचं कौल तुमच्याकडनं पाहिलं. हेड कॉलिंग होती, टेल आलं, विपक्षामध्ये बॅटिंग करायची आहे. आता बॅटिंग करताना कुठपर्यंत पोहोचणं, कोणता टार्गेट मनामध्ये आहे की इथपर्यंत पोहोचू शकतो? 70-80 मारायचं टार्गेट आहे. जर बॅट्समनचा विचार केला 70-80 बनवायचे तर तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. कोणावरती जास्त डिपेंड राहाल किंवा कोणावरती जास्त विश्वास असेल ॲज अ कॅप्टन म्हणून? अनिकेत माडिक, दीपेश लोखंडे, समीर माडिक. बघा, अनेकदा आपण पाहिलं ना की कर्णधाराचा रोल फार मोठा असतो, कारण की सिच्युएशनला ओळखणं. ॲज अ कॅप्टन मैदानामध्ये जेव्हा पण असाल, कशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनवाल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? खरंच निव्या स्पोर्टने खूप चांगलं आयोजन केलं आहे, आणि बाबू करावडेचं खरंच खूप मनापासून आभार आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. नक्कीच आपण शुभेच्छा देऊया. तर टॉस रिपोर्ट इज टीम कोनवली वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओर टू कम बॉक्स. लगेच जाऊयात या मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे धावा सेट केल्यात 31 आणि 32 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान.
पण कदाचित मॅच बनेल जर सुरुवातीच्या घडीला विकेट मिळाल्या तर. बघूयात पुन्हा एकदा हे मॅचचा सारांश कशा प्रकारे बनतंय. तुमच्या समोर कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत अनिल सर. थँक्यू सो मच मोनिश. निश्चित आपण पहिला इनिंगचा लेखाजोखा टॉस सुद्धा आपण पाहिला आणि त्यानंतर आपण वळतोय सेकंड इनिंग कडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 32 धावांचा माफक लक्ष्य आहे. 8च्या सरासरीने खेळायचं आहे निश्चितच पन्हाळी संघाला. दरम्यान आपण पाहिलं होतं 31 धावांपर्यंत रोखलं गेलं होतं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं आता पाहतोय 32 धावांचा टार्गेट चेस करताना पन्हाळी संघाला. पहिल्या चेंडूवरती निश्चितच फायनलच्या दिशेला चेंडू गेला सीमारेषेपार चौकार पहिल्या चेंडूवरती आलेला आहे. आपण पाहतायत दोन गोलंदाज नाव शिशिर. फुलंडी ही सुद्धा आहे ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न लाऊड अपील आहे पंचांकडे परंतु फेटाळून लावलेली आहे आणि लेग बायची रन ही आहे दर्शवून देत असताना पंच खालीद सर. तर 3 मध्ये 6 आले. 8च्या सरासरीने खेळायचं आहे. 8च्या सरासरी खेळत असताना पहिल्या 3 मध्ये 6 आलेले आहेत. दरम्यान ही जोडी मैदानामध्ये आपण एका ठिकाणी अंकेश यांना पाहतोय, दुसऱ्या ठिकाणी आदित्य. तर मात्र हवाई सफर चेंडू सीमारेषे दिशेला कॉमेंट्री बॉक्सच्या या ठिकाणी डोक्यावर मारला फटका. 6 धावांचा षटकार येतोय अंकितच्या बॅटतून. थँक्यू सो मच. या पटांगणावरती निश्चित ह्या 32 धावा माफक आहेत का म्हटलं गेलं होतं, कारण या खेळपट्टीवरती गोलंदाजाला या ठिकाणी भरपूर कुठलं जाते. आता मात्र ऑन साइडला बॅटची खालची कार लागून गेलेला आहे. फेकी थोडीशी खराब या ठिकाणी केली जाते, त्या कारणे बाल बचे विश्राम अंकेश और 1 रन दौड़ के निकालली है. या 1 रन 1 धाब्याने धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या घरामध्ये. आता मात्र फक्त ना फक्त 19 धावांची गरज आहे आणि जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिलेली आहे. जो फासला जो होता तो आता मात्र बॉल टू बॉलचं समीकरण आणून ठेवून दिलेला आहे. फुल डिलिव्हरी आदित्यच्या बॅटतून चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषे पार, येईल दणदणीत चौकार. मिस्टर आदित्यच्या बॅटीतून 4 धावा. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतं आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती 17 आलेले आहेत. षटक संपलेलं आहे. ये 17 रन ऑन द बोर्ड आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे, ज्या ठिकाणी 3 षटक शिल्लक आहेत. म्हणजे 18 मध्ये 15चं इक्वेशन आहे, म्हणजे माफक. आता मात्र सर्व सूत्र स्वतःच्या हाती हे सलामीर फलंदाज घेत असताना अंकेश एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी आदित्यच्या बॅटीतून चौकार, त्यानंतर अंकेशच्या बॅटीतून 1 चौकार आणि 1 षटकार. अजित येतोय गोलंदाजी मार्क वरती. हे दुसरं षटक टाकण्याने फुल टच चेंडू लॉफ केला. चेंडूला चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? झेल सुटलेला आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावा येतात. चौकार. इशारा या ठिकाणी 9चा आणि 9+4 अशा तब्बल 5 धावा धावसंघामध्ये ऍड होत आहेत. आणि फ्री हिटचा मौका यहाँ पर अंकेश के लिए.
फ्री हिट की गेंद है और फ्री हिट की गेंद पर कितना बड़ा हिट होगा. रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे निश्चितच. चेंडू गॅप मध्ये, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार मिस्टर अंकितच्या बॅटीतून. 4 धावा. सो मच. निश्चित 4 धावांनी बाड 26 धावा फलकावरती. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी. आता मात्र स्टँड इन डिलिव्हर फटका आहे. चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी आणि मॅच फिनिश. बल्लेबाजी जोरावरती निश्चितच सामना एक हाती खेचून आणला आणि आपल्या संघाला जिंकून दिला. जे लक्ष होतं 4 षटकामध्ये ते 1.3 षटकामध्ये कंप्लीट केलं आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करून दिलं आपल्या पन्हाळी संघाला. आणि दरम्यान यापुढील होणारा सामना लगेचच कोन्हवळी आणि